मला कधीतरी कारण जाणून घ्यायचं होतं की सदावर्तेंना का राग येतोय, सदावर्तेंना नेमका पुळका हिंदीचा एवढा का आलाय अचानकपणे, हा प्रश्न महाराष्ट्राच्या मनात आहे. सदावर्ते साहेब सांगा ना महाराष्ट्राला, का तुम्हाला एवढा अचानकपणे हिंदीचा पुळका आलाय? प्रश्न क्रमांक 1. दुसरा, तुम्हाला राज ठाकरेंना विरोध करायचा आहे, मराठीला विरोध करायचा आहे, काय करायचंय? का तुम्ही अशा विरोधात येऊन उभे राहताय? का मोर्चाला विरोध करताय? कायद्यापेक्षा कोणी मोठं नाही. हां, माननीय मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशापैकी पेक्षा कोणी मोठं नाही. हां, जे जरंग्याला लागू पडतंय तेच राज ठाकरेला लागू पडतंय. हां. राज ठाकरे एक लक्षात ठेवावं की माननीय उच्च न्यायालयाचे स्पष्ट म्हणजे हे आहेत, गाईडलाईन्स आहेत आणि ठरवून दिलेले ठिकाणं आहेत. त्याच्यापैकी आझाद मैदान हे ठिकाण आहे. त्याच्यामुळे गिरगाव चौपाटीवरून मोर्चा काढण्यासाठी परवानगी दिली जाऊ शकत नाही. लॉ एन्फोर्समेंटला त्या बाबतीमध्ये सक्त निर्देश आहेत. कंटेम्प्ट ऑफ कोर्ट आहे. आणि आता मुद्दा येतो की हिंदीचा पुळका. तसं बोलायला गेलं तर तुमच्या बाजूच्या जिल्ह्यामध्ये म्हणजे तुम्हाला सांगतो, उत्तर देताना आम्ही सुद्धा गुराखी गडावरले आहोत, गुराखी गडावर शिकलेली मराठीतले आहोत. पुळका असणं ठीक आहे, पण पादरी जे हे असतंय काय म्हणतो त्याला, आंदोलनं, ते टिकत नसतात. ती हवा असते, जो गरजते हो बरसते नाही. म्हणूनच कदाचित लोक येणार. ऐका मी सांगतो ना, भूमिका सांगतो ना, भूमिका असंविधानिक असेल तर त्या भूमिकेला भूमिका मी सांगतो तुम्हाला. ऐकून तर घ्या ना, ऐकून तर घ्या. कोणती भूमिका संविधानिक आहे? उच्च न्यायालयाच्या निर्णयाच्या विरुद्ध जाऊन मोर्चाचं ठिकाण ठरवणं हे संविधानिक आहे? अहो तुम्ही मला सांगा, आजपर्यंत जेवढे बी अन्याय अत्याचाराचे मोर्चे झाले, करणार आहे तुम्ही त्यांना आंदोलन करण्याचा अधिकार, आंदोलन करण्याचा अधिकार आहे. परंतु हम करे सो कायदा. कायदा कोणाच्या बापाच्या घरचा नाही. कायद्याप्रमाणे वर्तन हे अपेक्षित आहे. राज ठाकरे घरचा असतील किंवा त्यांच्या संघटनेमध्ये मोठे असतील, कायद्यापेक्षा मोठे नाहीत. मुंबई पोलिसांना कायद्याचं काम करेल, लॉ एन्फोर्स करावं लागेल. कायद्याचं काम करेल. शुद्ध नागरिक आहोत. तुम्ही सुद्धा कायद्यापेक्षा मोठे नाहीत. सदावर्ते साहेब तुम्ही जबाबदारीने बोला. सदावर्ते साहेब तुम्ही जबाबदारीने बोला. तुम्ही बोलताना दुसऱ्याची भाषा बोलत आहे. तुम्हाला काय घाबरणार नाही. अशी भाषा नाही बोलणार. तुम्हाला घाबरणार नाही. तुम्ही कोण? आम्ही तुम्हाला घाबरत नाही. तुम्ही कोण? एक एक जण नाही नाही. मी बोलताना तुम्ही बोलताना मी बोललो नाही. वयोवृद्ध पाली भाषेमध्ये थेरो म्हणतात. ठाकरेचा सैनिक आहे. कोण असाल सैनिक? तुम्ही ते सैनिक नाही. तुम्ही टन 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 टोल रे बाबा, टोल रे बाबा वाले सैनिक आहात. तुम्ही माझ्या हिंदुस्थानाच्या भूमीचं रक्षण करणारे सैनिक नाहीत. टोल 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 टन 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 टोल रे बाबा, टोल वाले सैनिक आहात. अरे बीपी वाढल, शांती राखा. बीपी वाढल, शांती राखा. मला काय म्हणायचं, लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेबांच्या याच्यातून विचारातून उभे राहिलेलो आणि भगवान बाबांच्या विचारातून, डॉक्टर आंबेडकरांच्या विचारातून उभे राहिलेलो अशा राज ठाकरे ठाकरेच्या जीवावर उभे राहिलेले नाहीत. काठी घेऊन राजकारण करत नाही. मुद्द्याचं उत्तर देऊ द्या. तुम्ही मुद्द्याचं ठीक आहे, उत्तर देऊ. मुद्द्याचं बोला. त्यांना गप करा. ते महाजन सर, मी विचारतो त्यांना. महाजन सर, मी त्यांना विचारतो. मी येतो तुमच्याकडे. अजित नवले सर आपल्या सोबत आहेत. नवले सर, मला सांगा, पहिल्यांदा डाव्या चळवळीतून मराठीच्या मुद्द्यासाठी म्हणजे संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीमध्ये डाव्यांची भूमिका खूप मोलाची राहिलेली आहे. पण गेल्या काही दशकामध्ये मराठीचा मुद्दा घेताना डावे फारसे हात आखडताना दिसले. यावेळी मात्र अचानकपणे डाव्यांनी भूमिका घेतली मराठीच्या बाजूने. काय कारण आहे त्याच्या मागचं आणि तुमची नेमकी भूमिका काय महाराष्ट्राला कळू द्या. मुळात याबद्दलचे दोन मुद्दे आहेत. एक तर पहिलीपासून अशा प्रकारे सक्ती केल्यामुळे बाल वैज्ञानिक दृष्टिकोनातून अशा प्रकारे 3-3, 4-4 भाषा जर त्या कोवळ्या बुद्धीच्या मुलांवर लादल्या तर त्यांचं जे शैक्षणिक नुकसान कायमस्वरूपीचं होणार आहे ते अतोनात नुकसान होणार आहे. आणि त्यामुळे अशा प्रकारची सक्ती ह्या लहान कोवळ्या मुलावर आपल्या राजकारणासाठी, आपल्या मतांसाठी, मुंबई महापालिकेची मतं, हिंदीची मतं हे आपल्याला मिळवण्यासाठी त्यांच्यावर लादणं हे प्रचंड अन्यायकारक आहे. त्यामुळे आमचा त्याला विरोध आहे. नंबर 1. नंबर 2, यातून एक वेगळ्या प्रकारचं राजकारण हे हिंदी लादण्याच्या मागे आहे. त्याच्यामध्ये मराठी ज्यावेळी भाषा मारली जाते त्यावेळी मराठी संस्कृती मारली जाते आणि मराठी संस्कृती मारण्याच्या मागे हिंदीचं राजकारण पुढे आणून हिंदू आणि हिंदुस्थान हे जे सपाटीकरण करून संबंध वेगवेगळ्या संस्कृती ज्या या संविधानानं राखण्याचा अधिकार आपल्याला दिलाय
हे सबंधपणाने सपाटीकरण करायचं आहे. इथे एक संस्कृती, एक देश, एक निवडणूक, त्या आधारावर हे जे सपाटीकरण संस्कृतीचं आहे, त्यामुळे हा घाला हा मराठी संस्कृतीवरचा घाला आहे. त्यामुळे ही संस्कृती वाचावी यासाठी सुद्धा मराठी वाचणं आवश्यक आहे. आणि मराठी वाचवायची असेल तर देवनागरीत लिहिली जाणारी मराठी आणि देवनागरीत लिहिली जाणारी हिंदी जर कोवळ्या मुलांना एकाच वेळी शिकवली, त्यातून जो वैचारिक गोंधळ या मुलांमध्ये होणार आहे त्याचा परिणाम म्हणून भाषा मारली जाईल. आणि भाषा मेली की संस्कृती मरते. आणि म्हणून भाषेसाठी आणि मराठी संस्कृतीसाठी डावे आणि कम्युनिस्ट रणांगणामध्ये आहेत. मला आपल्या चर्चेमध्ये उदय सामंत यांचं फार वाईट वाटलं. खरं तर फार मोठ्या मंत्रिपदावर ते बसलेले आहेत. ते असं म्हणाले की आम्ही सक्ती मागे घेतलेली आहे. त्यांना असं वाटतं की महाराष्ट्राची जनता ही बोळ्यानं दूध पिते. तुम्ही सक्ती हा शब्द काढता, अनिवार्य हा शब्द काढता आणि सांगता की 20 मुलांनी एकत्र यावं आणि 20 मुलांनी ठरवावं त्यांना जर हिंदी हवी असेल तर हिंदी शिकवली जाईल. 20 मुलं म्हणाले की आम्हाला हिंदी नको, कानडी पाहिजे किंवा अजून मद्रासी पाहिजे, तर त्यांना वेगळी शिकवली जाईल. साहेब, या महाराष्ट्रामध्ये अनेक शाळा ह्या 20 विद्यार्थ्यांच्या खालच्या शाळा आहेत. एक शिक्षकी सुद्धा आहेत. आणि त्यामुळे मागच्या दारानं तुम्ही अशा प्रकारे हिंदी लागता. दुसरं तुम्ही म्हणता की आम्ही त्या विद्यार्थ्यांना कोणती भाषा जवळची त्यानुसार करू. त्रिभाषा धोरणाच्या बद्दल त्यांनी आता उद्गारलं आणि मागच्या सरकारवर सगळा एक प्रकारे खापर फोडण्याचा प्रयत्न केला. उदय सावंत साहेब, 3 भाषा केवळ महाराष्ट्रासाठीच आहे का? गुजरातसाठी कोणतं 3 भाषा सूत्र तुम्ही लागू केलं आणि गुजरातमध्ये मग हिंदी सक्तीची का केली नाही? ते माननीय पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांना, केंद्रीय गृहमंत्र्यांना विचारण्याची छाती तुमची आहे का? हा प्रश्न मला उदय सावंतांना विचारायचा. हिंदी भाषिक जे राज्य आहेत त्या राज्यामध्ये 3 भाषा कोणत्या शिकवणार आहे तुम्ही? मराठी शिकवणार आहे का उत्तर प्रदेशमध्ये? चला जरा योगींकडे जाऊन आपण विचारू आणि योगींना आपण विचारू की मराठी तुम्ही शिकवा, कारण तुमच्या शेकडो हजारो लाखो लोक पाण्यासाठी मुंबईत येतात, त्यांना मराठी आली पाहिजे. मग ज्या ठिकाणी हिंदी राज्य आहेत त्या ठिकाणी ही मराठी कंपल्सरी करण्याचं धारिष्ट्य हे सरकार दाखवणार आहे का? त्यामुळे 3 भाषेचं धोरण केवळ महाराष्ट्रासाठी आहे का? मी हा मुद्दा विचारतो सर. तुम्हाला याच्यावर सबमिशन द्यायचं होतं, तुम्ही सातत्यानं बोट वर करताय. का हो एवढा अट्टहास? काय गरज आहे? तुम्ही हिंदी किती पासून शिकलात? आता मी तुम्हाला उत्तरच देतो. शेतकऱ्यांचे डाव्या विचाराचे नेते नवलेजी, म्हणजे इतर कोणी जर बोललं तर ठीक आहे, पण ते डाव्या चळवळीतली माणसं म्हणजे माहिती घेऊन बोलत नसतील तर हे वेदनादायी आहे. आणि हे अदरवाईज घेऊ नका, टेक इट स्पोर्टली. नवलेजी, प्लीज टेक इट स्पोर्टली, बरं का? तुमच्याकडून महाजनांसारखी मला अपेक्षा नाही, बरं का? आता सगळ्यात पहिला मुद्दा मी सांगतो नवलेजी. आता आपणाला सांगतो, बैठक झाली, बैठकीची तारीख सांगतो मी तुम्हाला. बैठकीचा क्रमांक आहे 98 आणि विषय पहिला आहे, मुख्यमंत्री आहेत जे माजी मुख्यमंत्री, बरं का, उद्धव, राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020. हे आज मी डॉक्युमेंट, मंत्रालयीन डॉक्युमेंट, जे की व्हेरी कॉन्फिडेन्शियल आहे, पण माझ्या सोर्सेसकडून मी ते मिळवलेलं आहे आणि ते मी आज न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून. सत्तेतले कुठले? मग हे बघा, सोर्सेस सत्तेतले जर राज ठाकरेचे जर आमचा उदय गेल्याबरोबर सोर्स करत असतील तर माझे तर सोर्सेस असतीलच ना. ठीक आहे. हे मी तुम्हाला हे उजागर दाखवते. आणि हा डॉक्युमेंट स्पष्ट सांगतो की उद्धव, मी सांगायचं तात्पर्य, मला पॉईंट सगळ्यात अगोदर हे करायचं आहे की काळीज नसलेली ही ठाकरे माणसं आहेत, ही दोन्ही सुद्धा काळीज नाही आहे. म्हणजे राजकारणासाठी कुछ भी करो इथपर्यंत जाणार आहेत. आणि मला असं वाटतं, मला चुकून बोलायचं नाही, परंतु आमच्या म्हणजे केशवराव धोंडगे साहेबांच्या भाषेत सांगायचं झालं, शेतकऱ्यांचे नेते तर थुकून टाकलं म्हणतात की नाही, ते एक म्हणजे मला त्यांना म्हणायचं नाही म्हणजे उद्धवला म्हणून, परंतु धोंडगे साहेबांच्या शब्दात एकनाथरावजी शिंदे साहेबांनी थुकून टाकलं म्हणता येईल, डंके की चोट पे. आता ऐका, थांबा, आता पुढच्या मुद्द्याला चाललो मी, बरं का? नवलेजी मुद्द्यावर आलो. नवलेजींनी सांगितलं की बाल मनावर परिणाम होत आहे. नवलेजी, डाव्यांची ही परंपरा राहिली असं म्हणतात. म्हणजे नॅशनल युनिव्हर्सिटीज असो, JNU असो की कुठे असो, तुम्हाला मला हे सांगायचं आहे की जगामध्ये, ह्या देशामध्ये, जगात आणि देशात सर्वत्रिक चाइल्ड सायकोलॉजिस्टने केलेले रिसर्च
99% म्हणत नाहीये मी, 100%. 10 वर्षापर्यंत मुलांना एक भाषा 2 भाषा नाही 5 भाषा सुद्धा शिकवल्या जाऊ शकतात. त्यातले त्यात गिरीश महाजन मी सांगतो ऐका ना, गरज काय म्हणजे काय, तुम्ही कसं ठरवू शकता कोणाला ज्ञानार्जन एखाद्या कम्प्युटरच्या हार्ड डिस्क पेक्षाही जास्त लेकराचं जे हे आकलन क्षमता पडला. अरे काय फरक पडला म्हणजे काय, फरक पडण्यावर नसतंय. आई सरस्वतीचं ज्ञानार्जन करणं आमचे भगवान बाबा वंजाऱ्यांचे आणि आमच्या सर्वांचे देव काय म्हणतायत माहित आहे भगवान बाबा, अरे शेती विका पण शिकायला चला. म्हणजे एका भाषेपुरतं नाही, डॉक्टर आंबेडकरांचं जहाज बुडलं होतं, पुस्तकांचं तर सगळ्यात जास्त दुःख झालं होतं. अरे बहुभाषिक झालं पाहिजे. तोच आदित्य ठाकरे, मी आता व्हिडिओ चालवतो, तो म्हणतो की अनेक भाषा शिकल्याच पाहिजेत, आणि तोच आदित्य ठाकरे 7 तारखेला मोर्चा काढायला निघतो. अरे हे कोणाच्या उलट्या बोंबा आहेत, मला म्हणायचं नाही कोणाला चोरांच्या उलट्या बोंबा, परंतु तुम्हाला मी सांगतो ह्या मागचं गणित, ह्या मागचं राजकारण, तुम्ही जे म्हणताय ना की मुलांच्या बाल मनावर परिणाम होत आहे, बाल मनावर जर कम्युनिस्टांच्या सुद्धा वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये संघटना आहेत. मी तुम्हाला सांगतो गिरीश महाजनांच्या कृपेनं किंवा त्यांच्या कार्यकाळात महाराष्ट्रात सगळ्या जिल्ह्यात मेडिकल कॉलेज आहेत, सगळीकडे सायकेट्रिक आणि सायकोलॉजिस्ट जे हे आहेत विभाग आहेत. राज ठाकरेंना किंवा जे कोणी असतील त्यांना जाऊन तिथं कन्सल्ट करायला सांगा. एका जर डॉक्टरनी सांगितलं तर तुम्हाला सांगतो आमचा जो आग्रह आहे, आमची जी आक्रमकता आहे ते आम्ही मागे घेतो. आता राहिला मुद्दा लागू झालेला आहे. तुम्हाला सांगतो नॅशनल एज्युकेशन पॉलिसी, राज ठाकरे खोटारडेपणा, बस करा राज ठाकरे खोटारडेपणा. बड्या मुद्द्यामध्ये पुरावा घेऊन आलो. तुम्ही आज बड्या मुद्द्यामध्ये मी तुम्हाला उघडं पाडणार आहे, कारण आज तुम्ही पत्रकार परिषदेमध्ये धारिष्ट दाखवलं, खोटं बोलण्याची तुमची परंपरा दाखवली. हे आहे नॅशनल एज्युकेशन पॉलिसी. तुम्ही म्हणालात या पॉलिसीमध्ये कुठंच काही लिहिलेलं नाही. या पॉलिसीचं 4.11 ते 4.13 स्पष्टपणे सांगताय की त्रैभाषिक सूत्र स्वीकारलेलं आहे. युजीसीचा अभ्यासक्रम एक मिनिट सांगतो मी. तुमचा उद्या जर आपण युजीसीचा अभ्यासक्रम विद्यापीठांनी किंवा युजीसीच्या गाईडलाईन जर विद्यापीठाने फॉलो केली नाही तर ती डिग्री अवैध ठरते. त्याच पद्धतीनं तुम्हाला सांगतो की जर मग हे तामिळनाडूत होत नाही का? मी सांगतो ना, होईल तामिळनाडूत होत नाही का? त्यांच्या डिग्र्या कन्याकुमारीपासून बोगस का होईल, हो ना करावंच लागणार. कसं होणार? कसं तामिळनाडू